अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना आता माहितीच आहे की येत्या 29 जुलै 2020 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. आपल्या सगळ्या दत्त भक्तांसाठी, स्वामी भक्तांसाठी, सर्व ज्यांनी आयुष्यामध्ये गुरु केले आहे त्या सगळ्यांसाठी हा दिवस खूप खूप महत्वाचा असतो. दिवाळीपेक्षाही मोठा असतो. आणि ज्यांना आयुष्यामध्ये प्रथम गुरु करायचे आहेत, पहिल्यांदाच गुरु करायचे असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्वाचा आहे. म्हणून सांगते की गुरुपौर्णिमा त्यासोबत या दिवशी व्यासपूजन आणि आषाढी पौर्णिमा देखील आहे. अत्यंत सुंदर असा योगायोग आणि प्रभावी दिवस आहे. तर या निमित्ताने खूप जणांनी मागच्या काही दिवसांपासून म्हणजे मागच्या 9 जुलैपासून 21 दिवसांची सेवेला सुरुवात केलेली आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथाचं पारण असेल किंवा इतर सेवा असेल त्या सगळ्यांच्या सेवेला सुरुवात झालेली आहे. पण खूप जण असे सुद्धा आहेत की ज्यांना 21 दिवसांची सेवा सुरू करायची होती पण काही कारणास्तव त्यांना जमलं नाही. कोणाचे मासिक धर्म, कोणाचं सुतक विटाळ चालू होतं, कोणाला गावी जायचं होतं किंवा अजून काही कारणं होती की जेणेकरून त्यांना त्या सेवा करायला जमल्या नाही 21 दिवसांच्या. पण नक्की सांगाल की नाराज होऊ नका. अजून सुद्धा तुम्हाला एक अतिशय प्रभावी संधी मिळालेली आहे. आणि ती संधी म्हणजेच काय तर येत्या तुम्ही 29 जुलैपर्यंत म्हणजेच आपण 11 दिवसांच्या 7 दिवसांच्या सोबत आपण 5 दिवसांची सुद्धा सेवा करू शकणार आहोत. तर त्या सेवा त्या दिवसांमध्ये कुठल्या प्रकारे करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ज्यांना कोणाला गुरुपौर्णिमेत काही ना काही सेवा नक्कीच करायची, प्रत्येकाला करायची. बघा, ज्यांनी स्वामींना गुरु मानलेला आहे, दत्त महाराजांना गुरु मानलेला आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणी गुरु असतील त्यांच्या प्रित्यर्थ काहीतरी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काहीतरी सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. काहीतरी मागण्यासाठीच गुरुपौर्णिमेत आपण सेवा करावी असं नाही. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या गुरूंनी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही दिलेलं आहे, आपल्यासाठी खूप काही केलं आहे. आपण शून्यातून वरती आलो आहे, त्यांनी आपल्याला वरती आणलेलं आहे. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी समाधानी आहोत, आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तर ते फक्त आपल्या गुरुच्या आशीर्वादाने, त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने. त्यामुळे आपल्या स्वामी मार्गामध्ये आपले परमपूज्य गुरुमावली असतील, सोबत आपले श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, त्या सगळ्यांसाठी आपण काही ना काही सेवा करणं क्रमप्राप्त आहे. आता स्वामी समर्थ महाराज तर सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांनी गुरु मानलेला आहे. आपण त्यांचं नामस्मरण सेवा करतोच. पण मी एकच सांगेल की परमपूज्य गुरुमावली यांना सुद्धा विसरून जमणार नाही. त्यांनी त्यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनातून कित्येक वर्ष त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला योग्य ते उपाय, तोडगे, सेवा, कुळाचार, पितरांची सेवा असेल किंवा आपलं दर पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्ती सेवा असतील, त्या सगळ्यांबद्दल आपलं मार्गदर्शन केलं आणि आपल्याला योग्य त्या सेवा आपल्यापर्यंत पोहोचवल्या, उपाय तोडगे पोहोचवले. आणि वेळोवेळी त्यांचं अजून सुद्धा प्रत्येक महिन्याच्या 4थ्या शनिवारी गुरुपीठामध्ये योग्य मार्गदर्शन आणि मीटिंग सुद्धा होत असते. म्हणून मी सांगते, लाखो करोडो सेवेकरांना दुःखमुक्त, संकटमुक्त केले आहेत ते आपले परमपूज्य गुरुमावली. कारण की स्वामी समर्थ महाराज होते हे आपल्याला मान्य आहे, मला पण मान्य आहे की स्वामी समर्थ महाराज होते, पण त्यांचा जो मार्ग आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यात आपल्या परमपूज्य गुरुमावली यांचा आता त्यांची पुढील पिढी सुद्धा ते कार्य करत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी एक छोटासा हातभार म्हणून का होईना आपण आपल्या गुरुमावलींसाठी किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण त्यांचा जो काही मार्ग आपल्याला कळाला आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कर्तव्य सुद्धा आपलं आहे. त्यामुळे आपल्यापर्यंत सेवा, कुठले उपाय तोडगे किंवा मार्ग ठेवू नका. सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचवा. जो अडलाय, नडलाय, जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, प्रत्येकांपर्यंत ही सेवा पोहोचवायची आहे. अत्यंत साधी सोपी गोष्ट आहे. फक्त मुखावाटे आपल्याला ही सेवा पोहोचवायची आहे. फक्त कोणी जर दुःखित व्यक्ती तुमच्याकडे आली, तिला फक्त एकच सांगायचं, असाचा एक स्वामी मार्ग आहे बाबा, मी पण ते स्वामी मार्गात आहे, स्वामी सेवा करते आहे, मी आज दुःखमुक्त आहे, स्वामी समर्थ महाराजांनी मला भरपूर काही दिलेलं आहे. सोबत असं इथे एक केंद्र आहे बघ, दिंडोरीपणे स्वामी समर्थ केंद्र आहे किंवा मठ आहे, तिथे जा. प्रत्येक दिवशी तू आरतीला तिथे उपस्थित राहा किंवा योग्य मार्गदर्शन आहेत. एकदा पण त्याला केंद्राचा रस्ता दाखवून द्यायचा. बाकी सगळं काही स्वामी समर्थ महाराज त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही व्यवस्थित करतील. मग स्वामी समर्थ महाराज आणि तो भक्त व सगळं काही ते बघून घेतील. आपण फक्त त्यांना मार्ग दाखवायचा आहे की असा एक मार्ग आहे, खूप छान आहे, सेवा खूप छान आहेत, दुःखमुक्त 100% तुम्ही होणार आहे, हे सांगायचं आपलं कर्तव्य आहे. ही पण एक खूप मोठी सेवा आहे. म्हणून सगळ्यात पहिले ही सेवा सांगितली की फक्त पारायण सेवा, नामस्मरण, नित्य सेवा हे तर आपलं कामच आहे, ते आपण करायलाच पाहिजे, ते आपलं एक कर्तव्य आहे. पण आपण आपल्या जे गोष्टी कळाल्या आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा, ज्याला ग्राम अभियान म्हणतात, ते सुद्धा आपण करायचं आहे. प्रत्येकाने करावं. बस आता मेन मुद्दा म्हणजेच काय की ज्यांना कोणाला मागच्या 9 जुलैपासून 21 दिवसांची कुठली सेवा करायला जमलेलं नाही आहे, त्यांनी आता काय करायचं आहे, अजून एक संधी आहे तुमच्याकडे. तर तुम्हाला येत्या 19 जुलै म्हणजेच आता येणारा रविवार आहे, त्या रविवारपासून ते 29 जुलैपर्यंत म्हणजेच
19 जुलै ते 29 जुलै पर्यंत तुम्हाला 11 दिवसांच्या सुद्धा सेवा करता येणार आहेत. त्या 11 दिवसामध्ये तुम्ही ज्या कुठल्या तुम्हाला सेवा करायचे संकल्पयुक्त त्या सर्व सेवा 11 श्री स्वामी चरित्र सार्वमताचे पाठ असेल, तारक मंत्राचं पठण असेल किंवा नामस्मरण असेल किंवा इतर जे काही असेल किंवा या शेवटच्या 11 दिवसांमध्ये तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकणार आहेत. हे एक झालं. सगळ्यात महत्वाचं अजून 11 दिवसांची सेवा 19 जुलै ते 29 जुलै. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न येईल की ताई आम्ही 7 दिवसांची सेवा करू शकतो का? खूप जणांनी विचारलं, म्हणून सांगते, जर तुम्हाला 7 दिवसांची जर सेवा करायची इच्छा असेल तर तुम्हाला 29, आता समजा 29 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच आपल्याला 19 जुलै नंतर आपल्याला डायरेक्ट 23 जुलै त्याच्या पुढचा गुरुवार बघा, म्हणजे पुढच्या आठवड्यातला जो काही गुरुवार आहे 23 जुलै, त्या 23 जुलैपासून ते 29 जुलै पर्यंत तुम्हाला 7 दिवसांची सुद्धा सेवा करणार आहेत. स्वामी चरित्र सार्वमताचे 7 दिवसात 7 पाठ, म्हणजे एका दिवसात एक पारायण पूर्ण, 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. असे 7 दिवसात 7 पारायण तुमचे पूर्ण होतील. 11 दिवसांची सेवा केली तर 19 जुलै पासून चालू करावी. अजून पण सांगते, 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान तुमचा मासिक धर्म असेल तर म्हणून सुरुवातीला थोडंसं लवकर तुम्हाला हा व्हिडिओ टाकते आहे. आता उद्या गुरुवार आहे, उद्या आपली तारीख आहे बघा, उद्या 16 तारीख आहे, तर 16, 17, 18 अजून 3 दिवस आहेत. आजपासून धरलं तर किंवा आज जर व्हिडिओ दिसला तर आजपासून सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमचे 4-5 दिवस जे स्किप होणार आहेत तुमचे 11 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये ते तुमचे ऍडजस्ट होऊन जातील आणि तुम्हाला सेवा तुमच्या पूर्ण होतील. तर अशा प्रकारे तुम्ही 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची सेवा करू शकणार आहेत. गुरुचरित्राचे 14वा 18वा अध्याय असेल, गुरुचरित्र ग्रंथाचं पारण असेल, दत्त महाराजांचे काही सेवा असतील तर ते सुद्धा तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे किंवा आपलं अजून एक काय बघा सप्तशती गुरुचरित्र आहे, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकणार आहे, वाचन करू शकणार आहे. सोबत नामस्मरण आहे, लिखित नाम जप आहे, ते सुद्धा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकणार आहेत. मी एकच सांगेल की बा असं नाही की फक्त 21 दिवसाची सेवा खूप प्रभावी असते, असं नाही. तुम्ही एक दिवस जरी मन लावून सेवा केली ना, मनापासून श्रद्धेने जरी केली तरी सुद्धा ती प्रभावी ठरणार आहे. आपल्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचणार आहे तुमची. असं नाही की खूप दिवस सेवा केली म्हणजे ती खूप मोठी सेवा झाली, असं नाही. तुम्ही फक्त वेळात वेळ काढून आपला प्रपंच, आपलं काम, आपलं सर्व काही सांभाळून जर आपण सेवा केली, मनापासून श्रद्धेने जरी केली तरी सुद्धा ती पावते, आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळत असतं. फक्त मन पवित्र ठेवून श्रद्धेने ती सेवा करायला पाहिजे. तर एक सांगितलं. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 23 जुलै पुढच्या गुरुवारपासून ते 29 जुलै पर्यंत तुम्ही 7 दिवसामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण देखील करू शकणार आहेत. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही करू शकणार आहेत. तर नक्कीच तुम्ही या दिवसांमध्ये 11 किंवा 7 दिवसांच्या किंवा 5 दिवसांची असेल त्या सेवा नक्कीच करा. अजून एक संधी मिळालेली आहे, ती संधी दवडू देऊ नका. वाटल्याचं नामस्मरण करा. खूप जण म्हटले की ताई आम्हाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, तर आम्ही कुठली सेवा करावी? तर नामस्मरण करा. जप माळेवर नामस्मरण करा, जप युनिटवर नामस्मरण करा, तरी सुद्धा चालेल. चालता बोलता फिरता नामस्मरण करा. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यात प्रभावी सेवा सांगितली, ग्राम अभियान, मुखा वाटे सगळ्यांपर्यंत आपला स्वामी मार्ग पोहोचवा, तरी सुद्धा ती खूप मोठी सेवा झाली बघा. खूप मोठी सेवा आहे आणि आपण जे काही सेवा करतो स्वतः त्याचं जर आपल्याला अनुभूती आली तर नक्कीच ती सेवा सगळ्यांपर्यंत पोहोचवा. हे पण एक खूप मोठं काम आहे. तर तुम्हाला नियम अटी तर माहिती आहेत की 11 दिवसांच्या किंवा 7 दिवसांच्या सेवा करत असताना आपल्याला नॉनव्हेज असेल, म्हणजेच मांसाहार असेल, परान्न असेल आणि सोबत आपला जे म्हणतात की व्यसन वगैरे आहे, तामसिक पदार्थ, ते सगळं बंद करावे लागतात. ब्रह्मचर्याचं पालन करावं, नक्कीच आवर्जून करावं. आणि अजून एक गोष्ट, संकल्पयुक्त सेवा असेल तर नियम कडक पाळावे. विना संकल्प असेल तर थोडंफार सूट मिळेल, पण त्या विना संकल्प सेवेमध्ये सुद्धा मांसाहार बंद ठेवावा लागतो, व्यसन आणि परान्न बंद ठेवावं लागतं. हे नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत. आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पालन करणार असाल तर मागे मी व्हिडिओ केलेला आहे, नियम अटी काय असतात, कशा प्रकारे सुरुवात करायची, समाप्ती करायची, सगळं काही सांगितलेलं आहे. आवर्जून सेवा करा, अजून एक संधी आहे म्हणून सांगते आहे. नक्कीच 19 जुलै ते 29 जुलै सोबत 11 दिवसांची ही सेवा झाली आणि सगळ्यात महत्वाचं 23 जुलै ते 29 जुलै 7 दिवसांची सेवा. अजून एक सांगेल, ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाही आहे त्यांनी 23 जुलै किंवा तुम्ही आता समजा आता ह्या 23 जुलैपासून गुरुवारपासून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होऊ शकतं. ते कसं म्हणजे रोज 3-3 अध्याय वाचायचे. 23 तारखेला 3 अध्याय, 24 तारखेला पुढचे 3 अध्याय, म्हणजे 3-3 अध्याय करत तुमचे 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेवटचे 3 अध्याय येतात. 19, 20, 21 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे. तर आणि त्या ग्रंथाचा शेवट तिथे त्या दिवशी येतो गुरुपौर्णिमेला, त्या दिवशी समाप्ती होते. तुम्ही उद्यापन करा,
छोटंसं एक छानसं उद्यापन करा, नैवेद्य आरती करा, चालेल. केंद्रात जा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून केंद्रात जायचं आहे. दिवसभरामध्ये कधीही जा, पण नक्कीच नक्कीच जायचं आहे. त्या दिवशी मी खरं सांगेल, दिंडोरी असेल, गुरुपीठ असेल किंवा अक्कलकोट असेल, सगळीकडे खूप गर्दी असणार आहे, कारण की गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी, म्हणून सांगते आहे. तर नक्कीच आपल्याला काहीतरी सेवा करायचीच आहे, नक्कीच संधी सोडायची नाही, कारण की गुरुपौर्णिमा हा वर्षातून फक्त एकदाच दिवस येत असतो, सारखा सारखा येत नाही. आणि वर्षभर आपण काही ना काहीतरी मागतच असतो आपल्या गुरूंकडे, स्वामींकडे. फक्त एकच दिवस आहे गुरुपौर्णिमा, ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंसाठी सगळं काही करायचं असतं, बस. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ ते थांबवते. श्री स्वामी समर्थ.